इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामतीतला चिटकून असलेला मतदारसंघ आहे. हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार या दोन नेत्यांमधला राजकीय संघर्ष या मतदारसंघाने अगदी जवळपास 2 दशकं अनुभवलेला आहे. पवारांच्या बारामती मतदारसंघाच्या शेजारीच असलेल्या या मतदारसंघावर ताबा मिळवण्याचा पवार घराण्याने बरेच वर्ष प्रयत्न केला, पण हर्षवर्धन पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून चांगलं काम करून पवारांना यश मिळू दिलं नाही. पण 2014ला अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघाला खिंडार पाडलं आणि त्यांचा अत्यंत जवळचा माणूस समजला जाणाऱ्या दत्तामामा भरणे यांना त्या मतदारसंघातून अजित पवारांनी निवडून आणलं. 2019ला याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. भरणे जिंकले आणि हर्षवर्धन पाटील हे राजकीय दृष्ट्या विस्थापित झाले. आता पुन्हा एकदा 2024ला हर्षवर्धन पाटील हे कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. मधल्या काळात भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. मात्र हर्षवर्धन पाटलांना निवडणूक जिंकण्याची संधी किती आहे? हर्षवर्धन पाटलांमुळे शरद पवारांची जवळची माणसं त्यांना सोडून गेली का? तसेच शरद पवार यांच्या गटातल्या दुफळीमुळे पुन्हा एकदा अजित पवारांना फायदा होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती टिओडी, मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आताच्या घडीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील उभे आहेत. मात्र हर्षवर्धन पाटलांमुळे शरद पवारांच्या गटातले निष्ठावंत नाराज झालेले असून या निष्ठावंतांचे प्रतिनिधी म्हणून प्रवीण माने हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. लोकसभेला सुप्रिया सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आता विधानसभेला सुद्धा हाच कल असणार की प्रवीण माने यांच्या एंट्रीमुळे वारं फिरणार, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. आपण जर पाहिलं तर प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने हे इंदापूरच्या स्थानिक राजकारणातले जुने आणि अत्यंत प्रभावशाली नेते आहेत. सोनाई उद्योग समूह या भागातला एक प्रतिष्ठित आणि अत्यंत प्रभावशाली असा उद्योग समूह आहे. या उद्योग समूहामुळे स्थानिक भागातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालेला आहे. माने कुटुंबांना मारणारा एक मोठा वर्ग बारामती इंदापूर तालुक्यात आहे. प्रवीण माने यांना जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब जगदाळे यांची देखील साथ आहे. प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करताच त्यांना हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील यांनी सुद्धा खंबीर पाठिंबा दिलेला आहे. प्रवीण माने यांच्या मागे शरद पवार यांच्या गटातील एक मोठी ताकद उभी आहे. ही ताकद हर्षवर्धन पाटलांना चांगलीच गोत्यात आणू शकते, कारण यामुळे मतविभाजनाचा धोका निर्माण झालेला आहे. आता या घडामोडींमध्ये जातीय समीकरण जर बघितली तर दत्तामामा भरणे हे धनगर समाजातून येतात. धनगर समाजाची जवळपास 20 ते 22% मतं या मतदारसंघामध्ये आहेत. ही मतं आतापर्यंत कायम निर्णायक ठरत आलेली आहेत. दत्तामामा भरणे यांच्या पाठीशी धनगर समाज एक हाती उभा राहिलेला आहे. मराठा आणि धनगरांची युती आणि अजित पवारांना आतापर्यंत फायद्याची ठरत आलेली आहे. या वेळच्या निवडणुकीत प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील हे दोघे मराठा समाजातून येतात. त्यामुळे जरांगे फॅक्टर नंतर मराठा मतांच्या ध्रुवीकरणाची जी लाट महाराष्ट्रभर पसरलेली आहे, त्यामुळे माने आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये मराठा मतांचे विभाजन हे होऊ शकते. याशिवाय पवारांनी निष्ठावंतांना डावलून प्रस्थापितांना उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झालेले असून त्याचा फटका शरद पवार यांच्या उमेदवाराला म्हणजेच हर्षवर्धन पाटलांना बसू शकतो. त्यामुळे निष्ठावंतांची नाराजी, धनगरांच्या मतांचं गणित आणि अजित पवारांची ताकद या 3 गोष्टी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात जाऊ शकतात. आता हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय प्रवास हा अनेक चढ उतारांचा राहिलेला आहे. खरं तर मूळचे काँग्रेसचे असलेले हर्षवर्धन पाटील हे ईडीच्या भीतीने भाजपवासी झाले. जेमतेम काही वर्ष भाजपमध्ये काढल्यानंतर निवडणुका लागताच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेतली. मागच्या 2 निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही पाटलांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यातच तुतारीची हवा आहे अशी सगळीकडे चर्चा असताना हर्षवर्धन पाटील शरद पवारांकडे आले आणि त्याच वेळेला इंदापूरमध्ये मोठी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी ही चांगलीच वाढलेली आहे. जाहीर सभेत बोलताना हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मदत केल्याची जाहीर कबुली दिली आणि भाजपशी गद्दारी केली याची उघड कबुली दिली. त्यामुळे आता परतीचे मार्ग देखील हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी बंद झालेले आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये काय होणार
पाटील बाजी मारणार की भरणे त्यांचा गड राखणार, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.